इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। स्वर्गीय महेश विष्णुपंत कोठे यांच्या 61व्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी संभाजीराव शिंदे विद्या मंदिर विडी घरकुल सोलापूर येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या मोफत आरोग्य शिबिरात रक्त, लघवी तपासणी, पोटाचे विकार तपासणी, दात, कान, नाक, घसा, बालरोग व स्त्रीरोग तपासणी अशा अनेक प्रकारच्या तपासण्या संपूर्णपणे मोफत करण्यात आल्या। या शिबिरात सकाळपासूनच नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाले। या शिबिरात दुपारीपर्यंत जवळपास 3 ते 4 हजार गरजूंनी आपली आरोग्य तपासणी केल्याचे डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी सांगितले। या शिबिरात नागरिकांची गर्दी पाहून हे शिबिर सायंकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत चालू राहील। महापौर स्वर्गीय महेश अण्णा विष्णुपंत कोठे यांचा आज 61वी यांची जयंती आहे। त्यानिमित्तानं श्री विष्णुपंत कोठे मेमोरियल हॉस्पिटल याचे डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या वतीनं इथं सर्वरोग निदान तपासणी मोफत शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आणि खूप मोठा प्रतिसाद या घरकुल भागातून मिळताना आपल्याला दिसतो। स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांचा या भागावर विशेष जीव होता, असं म्हणायला हरकत नाही की त्यांच्या मनामध्ये या भागाविषयी नेहमीच विचार असायचा। या भागाचा सर्वांगीण विकास त्यांनी केला आणि या भागातल्या लोकांनीसुद्धा अण्णांना स्वतःच्या हृदयामध्ये स्थान दिलेलं आहे आणि आज अण्णांच्या पश्चातसुद्धा त्यांची 61 साजरी करत असताना तो कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी अगदी सकाळी 9 वाजल्यापासून मोठ्या संख्येनं लोक इथं सहभागी झालेले आहेत। वेगवेगळ्या आजारांची तपासणी करून घेत आहेत। अगदी महागड्या असणाऱ्या तपासण्यासुद्धा डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे आणि त्यांच्या टीमनं इथं मोफत उपलब्ध करून दिलेले आहेत। त्यामुळं या भागातल्या कष्टकरी कामगार वर्गाला या शिबिराची खूप मोठी मदत होती आहे। गेल्या 6-7 वर्षापासून अशा प्रकारचा उपक्रम इथं राबवला जातो आहे आणि याशिवाय सोलापूर शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये विविध सामाजिक उपयोगी कार्यक्रम राबवून अण्णांचा हा जयंतीचा कार्यक्रम साजरा केला जातो। स्वर्गीय विष्णुपंत कोठे मेमोरियल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तसेच डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर तर्फे स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांच्या 61व्या जयंतीनिमित्त विडी घरकुल येथे मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध शिबिर आयोजित करण्यात आले होते। आज या शिबिराचं उद्घाटन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सर यांच्या हस्ते झालं। त्याचबरोबर प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर सचिन ओंबासे सर, आयुक्त सोलापूर महानगरपालिका, डॉक्टर ठाकूर सर, डीन डॉक्टर VM मेडिकल कॉलेज, त्याचबरोबर ह्या भागातले आमदार, सोलापूर शहरमध्येचे आमदार देवेंद्रदादा कोठे, या भागातले नगरसेवक प्रथमेश कोठे, त्याचबरोबर डॉक्टर नितीन तोष्णीवाल, डॉक्टर अमजद सय्यद सर कार्डिओलॉजिस्ट, डॉक्टर अभिजित चिंचोळी सर गॅस्ट्रोसर्जन, डॉक्टर अमित पोरेड्डी ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट, त्याचबरोबर डॉक्टर लता पाटील मॅडम गायनेकोलॉजिस्ट, डॉक्टर शैलेश पाटील सर गायनेकोलॉजिस्ट, डॉक्टर मंटाळे सर ENT स्पेशलिस्ट, त्याचबरोबर डॉक्टर पगडीमल हजबंड वाईफ दोघे आले होते, ते डेंटिस्ट आहेत। नेत्र तपासणीसाठी विवेक गाळींनी सहकार्य केलेलं आहे। लॅब टेक्निशियन चिवड शेट्टी होते। त्याचबरोबर कमीत कमी 27 ते 28 BMS डॉक्टर्स आणि BHMS डॉक्टर यांची टीम आणि टेक्निशियन्स, लॅब टेक्निशियन्स हे या शिबिरासाठी आले होते। आज आपण इथे हेपॅटायटिस B, हेपॅटायटिस C, LFT, फायब्रोस्कॅन, छातीची तपासणी म्हणजे ECG, ब्लड शुगर लेवल म्हणजे BSL आणि नेत्र तपासणी, दंतरोग तपासणी, त्यानंतर स्त्रीरोग तपासणी, त्याचबरोबर पीडियाट्रिशियन डॉक्टर मोनिश बोल्ली आणि महेश अरकाल यांच्याद्वारे बाळरोग तज्ज्ञ आले होते, त्यांचे बाळरोगांची तपासणी आणि मोफत औषधोपचार असा एक भव्य आरोग्य शिबिर घरकुलवासियांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आम्ही इथे घेतलं आहे। त्याचबरोबर ह्या तपासणी करून मोफत औषधोपचार व त्यापुढे त्या बाबतीत जनजागृती आणि मिळणारं पुढे लागणारे वॅक्सिनेशन्स आणि त्याच्याबद्दल लागणारं योग्य तो मार्गदर्शन आम्ही इथं सर्व रुग्णांना करत आहोत।
आतापर्यंत सकाळी 10 वाजता हे शिबिर सुरू झालं आहे. आतापर्यंत साधारणतः 4000 पेक्षा जास्ती लोकांनी याची लाभ घेतलेला आहे आणि अजूनही शिबिर सुरू आहे. तर 4 ते 5 वाजेपर्यंत शिबिर चालणार आहे. तर हा संख्या अजून वाढून जाईल. आज ज्या संस्थेचे आमचे पदाधिकारी, शिक्षक, संभाजीराव शिंदे विद्यामंदिराचे शिक्षक, मुख्याध्यापक आणि इथं उपस्थित असलेले बाकी टेक्निशियन्स यांनी हे शिबिर यशस्वी करण्यामध्ये आम्हाला खूप सहकार्य केलं. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद.